तर ते तुम्ही जे कॅसेट केलं ते कॅसेट चांगलं गाजलं, तर ती संकल्पना डोक्यात कशी आली की बाबा आपण स्वतःचं कॅसेट काढावं आणि ते प्रेक्षकांपुढे किंवा महाराष्ट्रापुढे न्यावे? हे कसं वाटलं? कसं आहे माहिती आहे का, आता मला कलेचा नाद गाण्याचा छंद असल्यामुळं मग मी असे कार्यक्रम करत राहिलो. मग पुण्यामध्ये एक असंच गाण्याचे कार्यक्रम असल्यामुळे पुणे स्टुडिओमध्ये गेलो आम्ही. तर प्रल्हाददादा शिंदे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज गायकमधले प्रल्हाददादा शिंदे, सुरेश शिंदे यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. मग त्यांना मी म्हणून धावलं, दादा मी कार्यक्रम करतो, गाणे करतो. दादांनी मला शाबासकी दिली, दादा मी तुमची गाणे गातोय म्हटलं. मग प्रल्हाद शिंदे म्हणजे आपले दादा आणि सुरेश दादाशी असे मिळून त्यांच्या माझे कॉन्टॅक्ट झाला. त्यांची माझी मुलाखत झाली पुण्यामध्ये. मग बैठक झाल्यावर त्यांनी काय नाही गात राहा म्हणले, तो असंच गात राहा, भविष्यात तुझं भलं होईल वगैरे. दादांचा तो माझ्या पाठीवर थाप आणि तो माझा आशीर्वाद आहे पहिल्या प्रथम. त्या कॅसेटचं नाव? आणि नंतर मग मी असं करता करता परत कॅसेट काढण्याचा प्लॅन केला. कॅसेट काढण्याचा प्लॅन केला, काही पैसे असतील ते घेतले आणि महाराष्ट्राचे गायक आपले मनोज भडकवाड, मी यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. मग मनोज भडकवाडने आम्ही साधारण कॅसेट केले. कॅसेट गाणी लिहित बसलो आम्ही याला शनिवारवाडा पुणे या ठिकाणी बसलो गाणी लिहित निवांत. तिथं गाणी वगैरे लिहिले. ते पहिलं टायटल माझ्या कॅसेटचं नाव होतं सख्या उद बोलना. मनोज भडकवाड, मी, चंदन कांबळे. चंदन कांबळे गायक महाराष्ट्रातील खूप मोठे गायक आहेत, त्यांनी एक मला सहकार्य खूप केलं. आणि त्या गाण्यामध्ये अनेक प्रकारचे कलाकार भेटले गेले. बरं, त्या गाण्याचा एक मुकडा एक अर्ध्या मिनिटाचा तरी प्रेक्षकांना गाऊन द्यावा तुम्ही. आता त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, एकूण गाणी 8 गाणी होती. 1-2 चंदन कांबळेने गायले, तुमच्या आवडी, मनोज भडकवाडने गायले. तुम्ही जे गायले ते गाणं म्हणा. त्याच्यामध्ये आरती देवीची आरती धरून मी सर्व असे एकूण 4 गाणी केलेत. तर त्याच्यामध्ये त्या टायटलमध्ये माझ्या पहिल्या गाण्याचं नाव आहे देती आरोळी सारा जागा होतोय गाव, बायको लागली घुमाय दादा वाटतं मला भ्यावं. कारण माझ्या पत्नीच्या मंडळीच्या अंगामध्ये असं देवाचे झलक वार येत होतं. रानात गेलो आणि ते आपलं गाणं लिहित बसलो मी. मग ते गाणं मी तयार केलं. मग ते गाणं असं होतं, देती आरोळी सारा जागा होतोय गाव, देती आरोळी सारा जागा होतोय गाव, बायको लागले घुमाय दादा वाटतं मला भ्याव, बायको लागले घुमाय दादा वाटतं मला भ्याव. सर्वप्रथम मोरे साहेबांचं खूप खूप आभार की आपल्या खेड्यामध्ये आपलं टॅलेंट लपलेलं असतं आणि ते आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमाशी आपण पुढे आणणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही खूप छान पद्धतीने तुमची कला केली. नंतर तुम्ही चित्रपट क्षेत्राकडे वळाला. चित्रपट क्षेत्रामध्ये कसं आलं माहिती आहे का, आता एक कलेच्या डोक्यात माझ्या जायना जो कुठं. एक तर परिस्थिती माझी खूप गरीब, 3 मुलं झालं, नोकरी काय लागणार. तुम्हाला आता सांगितलं होतं की नोकरी कुठं लागणार काय होईना. खूप मिलिटरी भरती, पोलीस भरती खूप मी प्रयत्न केले. बँड पथकामध्ये जे एकदा चान्स असा आला मला, चव्हाण नगर म्हणून औंधमध्ये आहे पुण्याला, तिथं बँड पथकात मुलाची भरती होती. SRP मध्ये हडपसरला मी भरती रामटेकडे गेलो. असे माझे चान्स गेले. आणि एक काळ असा आला की भरती आली चव्हाण नगरला पुण्याला. तिथं वाद्य पोरं भरायची होती. मी तिथं गेलो. त्यावेळी गेलं, माझा नंबर लागला. त्यावेळेस मला विचारलं काय करतो, म्हणलं मी असं वाजवतो. पण ते मला काळी पेपानी वाजवा येत नव्हती. बँड पथकामध्ये त्या पेपानीची, काळ्या पेपानीची क्लाटची गरज होती. मला बासरी वाजवा येत होती. साहेब म्हणले काय हरकत नाही, पुढं शिकशील तो. त्यांना मी वाजवून धावलं होतं. शिवाय चव्हाणनगर झाल्यानंतर पुन्हा तिथं गेलो चव्हाणनगरला. तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, नगरला आम्हाला एका मुलाची गरज आहे, तर तुला आम्ही तिकडे नक्की पाठवतो. सकाळी उठून गेलो तर सांगितलं की भरला म्हणले मुलगा भरतीच्या ठिकाणी. ते मला असे बोलले. त्यावेळेस निराश जीवन झालं, नाराज झालो. परत घरी आलो. परत दुसऱ्या स्टँडमध्ये भरती निघली शिवाजीनगरला. शिवाजीनगरला गेलो, तिथं भरती होती वाद्य पोलीस. माझं शिक्षण कमी, 8वी पासवर. पण 8वी पासवर त्या काळात चान्स होता. 8वी पासवर चान्स असायचा भरतीला. तिथं भरतीला उभा राहिलो. तिथं मग त्यावेळेस नवीन एक गाणं निघलं होतं, लता दीदींचं गाणं होतं, सारे जहां से अच्छा ये मेरे वतन के लोग. अशा पद्धतीने ते गाणं निघत राहिल्यावर ते मी तिथं ते
गाणं त्यांना बासरीवर म्हणून धावलं. ते मला म्हणले हे गाणं म्हण सारे झाशे आजचे. त्यांना साहेबांना मी रॉय साहेबांना मी ते गाणं म्हणून धावलं. त्यांना ते आवडलं, खूप म्हणले छान आहे. पण म्हणले हे आम्हाला काळे पिपाणी पाहिजे, कलाट पाहिजे, असे बासरी फ्लोट वगैरे चालत नाहीत गाणी. मी तिथून निराश झालो, विषय डोक्यातून काढला भरतीचा. पुन्हा मी PMT जे ॲप्लिकेशन केलं कंडक्टरचं. खूप असे मी प्रयत्न करत राहिलो नोकरीचं. मग कंडक्टरमध्ये नाही लागलो. वैतागून पुन्हा मी ड्रायव्हिंग केली.